गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात। आमचा आजचा नाशिकमधला दिवस आहे चौथा आणि आम्ही फ्रेश झालोय नाशिक फिरण्यासाठी। हॉटेलमध्येच आम्ही मागवलेला आहे नाश्ता। नाश्त्यासाठी आलेला आहे उपमा। चला आता मस्तपैकी नाश्ता करायचा आहे आपल्याला। हा आहे माझा नवीन ड्रेस जो मला माझ्या भावाने घेतलेला आहे रक्षाबंधनला, जो की मला खूप आवडलेला आहे। आज आपली नित्तू पण छान असा फ्रॉक घालून तयार झालेली आहे। अरे वा वा वा, सर्वजण आवरून छान तयार झालेले आहेत। आम्ही आता जातो आहे मुक्तिधाम मंदिर बघायला। इथून 9 किलोमीटर मंदिर आहे। आपल्याला निघायचं आहे, आता रिक्षा बुक केली। चला जाऊया। बाय 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 बाय। पोहोचलेलो आहे आम्ही मुक्तिधाम मंदिराच्या जवळ। या ठिकाणी ते आजोबा भेटले। आता ते कपाळावरती आपल्याला गंध लावतायत। मी तुला इथे दुसरे एक आजोबा भेटले। समोरच बघत आहोत आपण मुक्तिधाम मंदिर। तर चला आतमध्ये जायचं, आता छान असं दर्शन घ्यायचं। कपाळाला छान असा गंध लावलेला आहे। चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया। आता मंदिराच्या बाहेरच या ठिकाणी एक खेळण्यांचा स्टॉल आहे। त्या ठिकाणी नित्तूला आता खेळणं घेतलंय। आतमध्ये ना मोबाईलला परमिशन नाहीये, नाहीतर आतमधला जो नजर आहे ना तो खरंच अप्रतिम आहे। मंदिर खूपच छान आहे। त्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत। त्यानंतर बद्रीनाथ धाम आहे। सीतेचं हरण जे केलेलं पर्णकुटी वगैरे ते सगळं आहे। त्यानंतर श्रीराम लक्ष्मण सीता यांचं छान असं मंदिर आहे। राधाकृष्णाचं मंदिर आहे। नवग्रहाचं मंदिर, अन्नपूर्णा देवीचं मंदिर, हनुमानाचं मंदिर, अशी वेगवेगळी बरीच मंदिरं आहेत। सगळ्याच देवांचं दर्शन ना या मंदिरात गेल्यानंतर झालं। नाशिकमधली ही सुंदर सकाळ आहे आणि एकाच वेळी सर्व देवतांचं दर्शन या ठिकाणी होतं। याचं खूप समाधान वाटतंय। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप स्वच्छ आहे। खूप छान वातावरण आहे इथलं। मंदिरात दर्शन घेऊन तर मन एकदम प्रसन्नच झालेलं आहे। मुक्तिधाम मध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता जाणार आहे अण्णा गणपती बघायला। हा आहे मुक्तिधाम मंदिराच्या बाहेरचा परिसर। मंदिरापासून आम्ही आता रिक्षा बुक केली। इथून आम्ही जाणार आहे अण्णा गणपती बघायला। काल एका रिक्षावाल्या काकांना विचारलं की आम्ही इथे कुठे आणखी फिरू शकतो, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की अण्णा गणपतीला जावा तुम्ही, मुक्तिधाम मंदिरापासून जवळच आहे। तर आता आपण जाऊया, बघूया कसं आहे गणपती। पहिल्यांदाच नाव ऐकलंय। थोडंसं आउटसाईडला असलेलं हे लोकेशन आहे अण्णा गणपती। पोहोचलेलो आहे अण्णा गणपती या मंदिराच्या ठिकाणी। निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे ठिकाण दिसतंय। मंदिराच्या बाहेरच केळीची झाडं आहेत, वेगवेगळ्या फळांची झाडं दिसत आहेत तिकडे, आणि पाण्याचा आवाज देखील येतो इथे। श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्धीपीठम नाशिक या ठिकाणी आपण आलेलो आहे। आता आतमध्ये जाऊया। आतमध्ये आपल्याला सुंदर अशी श्री गणेशाची मूर्ती दिसते। नागदेवताचं दर्शन घेतोय आपण सुरुवातीलाच। श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थांचं दर्शन घेतोय आपण सुरुवातीलाच। जय गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। आता आपण घेतोय कार्तिक स्वामींचं दर्शन। चामुंडेश्वरी देवीचं दर्शन घेतोय आपण। च्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत। या मंदिराच्या जवळच आहे नवग्रहांचं सेपरेट असं मंदिर। प्रत्येक मंदिर वेगवेगळ्या रंगाने रंगवलेलं आहे। मंदिराची वेळ सकाळी 8 ते 1, सायंकाळी 4 ते 8। अण्णा गणपती हा चतुर्मुखी गणपती आहे। असा गणपती आपल्याला सहजासहजी कुठे बघायला मिळत नाही। खूपच सुंदर वातावरण आणि सर्व छान पद्धतीने मेंटेन केलेलं आहे। गणपतीची मूर्ती तर एवढी सुंदर आहे ना, तिला बघतच असं वाटतं। अशी मूर्ती आपण सहजासहजी कुठे बघत नाहीये। 4 मुख असलेली गणपती बाप्पाची मूर्ती
खरंच खूपच छान आहे मंदिर. अण्णा गणपती हे लोकेशन मी तर यूट्यूबवरती बघितलं नव्हतं, परंतु काल एका रिक्षावाल्या काकांनी आम्हाला सांगितलं की या गणपतीला तुम्ही जावा, तुमचं नाशिक दर्शन पूर्णच झालं समजा. त्यामुळे आम्ही आज इथे आलेलो आहे. छान असं दर्शन झालं. अगदी निसर्गरम्य परिसरात हे मंदिर बांधलेलं आहे. आजूबाजूचा परिसर आता तुम्हाला फिरून दाखवते जरा. इथे मंदिर होतं, आपण मंदिरात दर्शन घेऊन आलेलो आहे. चप्पलचं स्टँड आहे, इकडे झाडं आहेत आणि पाणी वाहतं. इथून पाण्याचा आवाज येतोय, इकडून पाणी वाहत आहे. त्या आजूबाजूलाच ही काही घरं देखील आहेत. शेतामध्ये असलेलं हे मंदिर आहे, एकदम नाशिकच्या बाहेर. मंदिराच्या जवळ घरं असल्यामुळे त्यांची जनावरं देखील आहेत. इथून रिक्षा मिळणं थोडं अवघड आहे, त्यामुळे आम्ही जरा चालत जातोय. आम्ही जी उबेरवरून रिक्षा बुक केली होती त्याच काकांना सांगितलं होतं तुम्ही जरा वेळ थांबा, आम्ही दर्शन घेऊन येतो. तर ते काका आलेले दिसत आहेत, जाऊयात आपण. आता आम्ही पोहोचलेलो आहे तपोवनमध्ये. या ठिकाणी लक्ष्मण मंदिर आहे. मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया अगोदरच. मंदिराच्या बाहेर ही चित्र काढलेली आहेत. ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलेलं आहे, त्यामुळे या शहराला नाशिक हे नाव पडलेलं आहे. लक्ष्मणाचा शेष नागावरील अवतार आहे या ठिकाणी. बजरंगबली की जय. हनुमानाचं दर्शन घेतोय आपण. मंदिराच्या बाहेरच हे पुस्तकांचं दुकान आहे. या ठिकाणी फेमस कुल्फी मिळते, तर आम्ही आता मलाई कुल्फी घेतलेली आहे. या ठिकाणी आहे कपिला गोदावरी संगम. आता आपण संगम दर्शनाला जाणार आहोत आतमध्ये. कपिला आणि गोदावरी नदीच्या घाटावरती आपण आहोत. आता या नद्याचा ज्या ठिकाणी संगम झालेला आहे त्या ठिकाणाला आपण भेट देणार आहोत. इकडून आलेली आहे कपिला नदी, या ठिकाणी इकडून येते गोदावरी नदी. या ठिकाणी होतोय कपिला आणि गोदावरी नदीचा संगम. हे संगम स्थान आहे. दोन्ही नद्यांच्या संगम स्थानावरती आम्ही दर्शन घेतलेलं आहे. गोदावरी नदीमध्ये लोक इथे आंघोळ वगैरे करतात, कपडे धुवून वाळत टाकलेत. नदीच्या काठावरतीच काही लोक वस्तू विकायला बसलेले आहेत. समोरच आपल्याला दिसत आहे सर्वधर्म मंदिर. चला आता या मंदिरात देखील जाऊया आपण. तपोवनामध्ये प्रभू श्रीरामांची ही खूप उंच अशी मूर्ती आहे. या मूर्तीचं देखील आपण आता दर्शन घेतलेलं आहे. इकडे फिरून झालेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहे आमच्या हॉटेलकडे. तिथून आपल्याला चेकआउट करायचं आहे. पोहोचलेलो आहे हॉटेलवर. मागचे 2 दिवस झालं आम्ही या हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे आणि इथूनच आम्ही नाशिक दर्शन करत आहोत. मी तुला ना कॉटन कॅन्डी घ्यायची होती, त्यामुळे तिच्यासाठी कॉटन कॅन्डी घेतली. आता आलेलो आहे आमच्या रूमवर. मागचे 4 दिवस झालं आम्ही नाशिक फिरत आहोत. पहिल्या दिवशी आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो, तिथे शंभू महादेवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही अंजनेरी गावात गेलो, त्या ठिकाणी हनुमानाचं जन्मस्थान आहे, तिथे हनुमानाचं दर्शन घेतलं. त्याशिवाय आम्ही त्र्यंबकमध्येच नील पर्वतावरती गेलो होतो, तिथे अन्नपूर्णा देवीचं आणि निळकंठ महादेवाचं दर्शन घेतलं. ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो सप्तशृंगी गडावर, सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. नाशिकमधील तपोवन, पंचवटी, काळाराम मंदिर अशी बरीचशी ठिकाणं आम्ही फिरलेलो आहोत. अशा पद्धतीनं आमची ट्रिप या ठिकाणी संपते आणि इथून आता आम्ही जाणार आहोत एका हॉटेलमध्ये जेवण करायचं आणि पुण्याच्या दिशेने रवाना व्हायचं. तर तुम्हाला नाशिकचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय सर्वांना.